श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो. तर आज आहे ना, दूध शिल्लक राहिलं होतं. 2-3 गिऱ्हाईकं गावाला गेलती. मग हे दूध एवढं राहिलं होतं, थोडंसं चहासाठी ठेवलं आणि बाकीचं म्हटलं काय करावं, म्हणून म्हटलं कलाकंद बनवायचाच. कधी पनीर, कधी दही, कधी असं कलाकंद, नाही तर कधी कधी कस्टर्ड टाकून पोरी दूध वगैरे फ्रीजला नाही का आईस्क्रीमसारखं बनवून खातात. तर म्हटलं आज काय करायचं म्हणून बसले दूध आटवत, वेळ पण होता म्हणून. तर हे आटवायला मला 1-1.5 तास गेला. मग असं त्याच्यात थोडीशी साखर टाकली आपल्या गोडीनुसार, म्हणजे जशी आवडते तशी, कुणाला कमी गोड जास्त गोड, आणि त्यात थोडंसं मिल्क पावडर पण टाकली जेणेकरून ते पटकन घट्ट होतं. अशा प्रकारे 1-1.5 तासानंतर आपलं हे दुधाचं बॅटर झालेलं आहे. अशा प्रकारे मी काय केलं, केकचं भांडं होतं आणि त्याच्यात हे असं टाकलं आणि त्याच्यावर टॉवेल नाही का आपला असा एकदम लपेटून ठेवलं संध्याकाळचं. आणि सकाळी बघितलं तर चांगल्या वड्या पडल्या ह्याच्या. तर चांगलं झालं होतं कलाकंद. मी ना हे मधुरा रेसिपी आहे ना, त्या ताईंचं बघून केलं होतं यूट्यूबवरनं. माझं काही स्वतःचं डोकं अजिबात नाही आहे ह्याच्यामध्ये. तर चांगले झाले होते, म्हणजे केलं तसं फसलं नाही. मग त्याच्यानंतर पोरांचे डबे झाले. आणि आजही ना फुलं पण करायची होती हादग्याची. आणि म्हणजे कधी कधी कमी भाजी होती, जास्त होती नाही का. सुकी भाजी केली की दुसरी भाजी करावीच लागते. आणि थोडेसे पेरू होते झाडाला. मग म्हटलं रोज लक्ष जाते, काही तोडणं व्हायना आणि खाणं व्हायना. मग म्हटलं चला आज तोडून घ्यावं. आणि मग पुरी आल्यावर आम्ही त्याचे पेरू तिखट मीठ लावून पार्टी केली मस्तपैकी. जरा हे तिखट जास्तच झालं होतं पण खाल्ले. असं कधीतरी. पण ह्यांचं कसं म्हणणं, विकतचेच पेरू छान लागतात, घरचं नाही एवढं. म्हणतं तसंच असतं, विकतचं पैसे देऊन घेतलेलं चांगलं लागतं. तर अशा प्रकारे पार्टी झाली. आणि आज आहे ना कुंचन सेवा केली बघा. तर दर मंगळवारी शुक्रवारी असं करायचं चाललेलं असते. पण कधी होतं कधी नाही होत, काही म्हणजे प्रॉब्लेम तर काय, आळस आपला मोठा शत्रू आहे, तुम्हाला तर माहिती आहे. म्हटलं आज चला करावं. मग कुंचन सेवेसाठी बघा हे चांदीचे फुलं वगैरे आहेत, कावड्या वगैरे, तुम्हाला तर माहिती काय काय लागतं, बांगड्या, शंख, एकाक्षी नारळ, कमळगट्ट्याचे मणी, हे काय जेवढं काय घेता येईल तेवढं घ्यायचं. आणि तांदूळ वगैरे हे. तर अशा प्रकारे ही पूजा करून घेतली मी. आणि खूप चांगलं वाटतं ह्या पूजा केल्यावर. आणि पूजेचे खूप अनुभवसुद्धा खूप जणांना आहेत. आणि लक्ष्मीचा कॉईन, त्याच्यासाठी मला हे लागतच होता. माझ्याकडं कॉईन नव्हता म्हणून ही सेवा लई दिवस राहिली होती. हे कावड्या वगैरे हे असं 1 मूठ तांदळाची आणि 1 मूठ असं हे टाकायचं. आणि महालक्ष्मीचा मंत्र कुठलाही म्हणा, किंवा ओम श्री महालक्ष्मी देवयानी नमः, असं मी हा मंत्र म्हणून हे कुंचन भरत असते. नैवेद्याला शक्यतो खीर वगैरे असं काही केलं तरी उत्तमच, का तर महालक्ष्मीला खीर वगैरे खूप आवडते. तर हा कॉईन आहे, त्याला आहे ना आपलं गुलाबाचा अत्तर. तर महालक्ष्मीला गुलाब पण खूप आवडतो, म्हणून गुलाब कधी प्रत्येक वेळेला मिळणं शक्य नाही. तर गुलाबाला आणि महालक्ष्मीच्या कॉईनला गुलाबाचा अत्तर लावून घ्यायचा. आणि अशा प्रकारे आरती वगैरे झाली. आणि सेवा झाल्यानंतर मग म्हटलं चला आता पोरं येते. मग हादग्याची फुलं सकाळी गोळा करून ठेवली होती, आज त्याची भाजी केली. तर हिरवी मिरची, लसूण, फुलं निसून घेतली, धुवून घेतली. हिरवी मिरची, लसूण, थोडंसं जिरं वाटून घेतलं आणि फोडणी टाकली. थोडीशी हळद, थोडंसं मीठ चवीपुरतं. आणि तुमच्या आवडीनुसार कोणी हरभऱ्याची डाळ भिजत घालून ते टाकतं, का ते शिजत नाही पटकन. आणि तुमच्या आवडीनुसार कुठली डाळ टाकली तरी ही भाजी चांगली लागते. तर मी नाही हरभऱ्याची टाकत, मी मुगाची टाकते, का तर पटकन शिजते. आणि ते भिजायला घालायचं मेन म्हणजे लक्षात राहत नाही माझ्या. अशा प्रकारे चवीपुरतं मीठ आणि मुगाची डाळ टाकून घेतली. तर ही शुगरसाठी पण चांगली असतात ही फुलं. आणि हे सीझनलाच भेटतात, म्हणजे ह्या दिवसातच ह्यांचा सीझन असतो. आणि शक्यतो हे कमी असतात, म्हणजे कमीच भेटतात. त्याच्यामुळे हे आवर्जून भेटले की आवर्जून खायचे शुगरच्या माणसांनी. तर ह्याची भजी बनतात, भाजी बनते. तर आमच्यात पोरांसकट सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे झाडाला फुलं असली की आवर्जून आम्ही विकत नाही, तर आम्ही घरीच करून खातो.
अशा प्रकारे आपली फुलाची भाजी तयार आहे. तर दिसायला असे खूप फुलं वाटली, पण शिजल्यानंतर थोडीच होती. तर अशा प्रकारे आम्ही जेवणही करून घेतली सगळ्यांनी. भाकरी चांगली लागते म्हणून भाकरी केल्या होत्या आज. डब्याला झाली होती, नाश्त्याला चपात्या वगैरे झाल्या. आणि ना मग दुपारी थोडासा वेळ होता, मग म्हटलं काय करू, ही साडी खूप दिवस झालं गोंडे लावायची पडली होती. तर अशा प्रकारे मी रंगीबरंगी ह्याला 2 कलरमध्ये गोंडे लावून घेतले. तर ह्याला मला 1 तास गेला. तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा.